100 फूट मातीत दडलेली स्वयंभू महादेव पिंड वर्षातून एकदाच प्रकट. पानेटमध्ये भाविकांची अलोट गर्दी. अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या पानेट गावाजवळील स्वयंभू महादेव पिंडीचे आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्मिळ दर्शन भाविकांना लाभले आहे. तर जमिनीपासून तब्बल 100 फूट खोल मातीत दडलेली ही पिंड वर्षातून फक्त एकाच महाशिवरात्रीच्या दिवशी बाहेर काढली जाते. तर भक्त खाली पायऱ्या उतरून या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतात, तर बाकी दिवस ही पिंड मातीत दडलेली असते. तर या अद्भुत व अनोख्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. तर यावेळी भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनीही या महादेवाच्या पिंडीचे अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे. पानेट संस्थान काही या 10-20 वर्षात उभं राहिलं संस्थान नाही आहे. साधारणतः 100 वर्ष आधीपासून 137 वर्षाची परंपरा असणार आहे संस्थान आहे. आणि महाशिवरात्रीला पिंडीचं दर्शन घेण्याची परंपरा इथं कायम आहे. जवळपास 100-125 खेळातून लोक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात. पावसाळ्यामध्ये गाळ जो येतो त्या गाळातून ही पिंडी लोप पावते आणि मग पावसाळा संपल्यावर आपण उत्खनन करून परत पिंड हे लोकांच्या दर्शनासाठी इथलं जे विश्वस्त मंडळ आहे ते याची सर्व व्यवस्था करते. आपण बऱ्यापैकी जनसुविधा तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा त्या बाजूला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इथं 20 लाख रुपयाचा निधी त्यावेळेस जनसुविधेच्या माध्यमातून दिला होता. त्याला काही करंट लोक ज्याला म्हणतात त्यांनी स्टे घेतला, नंतर स्वतःच कोर्टात जाऊन त्याच्यात माघारी घेतली. पण तो काळ जो आहे तो 2 वर्ष पुढे निघून गेला. आता पुढच्या काळात आपण इथलं उत्खनन करून यालाही एक परमनंट स्ट्रक्चर ज्याला म्हणतो तर करण्याचा प्रयत्न करू. श्रद्धेने देवाची विशेषतः महादेवाची पूजा अर्चना करणारी भाविक मंडळी आमच्या खेड्यापाड्यातली इथे येते. मी पण दरवर्षी दर्शनाला येतो. एक समाधान लाभते. ईश्वराचरणी आम्ही लीन होऊन सुखी आणि समृद्ध आयुष्य सर्वांचं जावं अशी प्रार्थना करून इथून मोठ्या श्रद्धेने बाहेर पडतो.